प्रसादजी सुतार नागावमधलं एक असं व्यक्तिमत्व की औद्योगिक क्षेत्रात व्यावसायिक क्षेत्रात आज त्याने नाव कमावलेलं आहे असं प्रसादजी सुतार आणि ते आलेले आहेत. सागरजी नाईक इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो आपण इथे व्यासपीठावर यायचं स्थानाबद्ध व्हायचं आहे. आपल्याला इथे सन्मानित केलं जाणार आहे तेव्हा आपण लवकरात लवकर इथे यायचं आहे. आणि आज या स्पर्धेची ज्यांनी लज्जत वाढवली या स्पर्धेला 4 चांद लावले ते हे डेकोरेटर्स स्वप्नीलजी टवळे आपणाला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला सुद्धा इथे सन्मानित केलं जाईल. आपण सुद्धा लवकरात लवकर या व्यासपीठावर यायचं आहे. मित्रांनो मी पुन्हा सांगतो तुम्ही कधी या रस्त्याने गेला असाल गावाने भगाने गंगोली यांचं महिन्यातून 2-3 वेळा पण जंगलापेक्षा गावाचा काही खतरनाक परिसर होता. जंगलात सागाची झाडं जरी असतील खैराची झाडं असतील पण इथं दोरी बाबूच्या झाडासाठी तुम्हा लोकांसाठी तुम्हाला खेळाडूंसाठी चांगलं मैदान बनवून दिलं आणि त्या मैदानातून ही चांगली स्पर्धा इथे साजरी संपन्न होत आहे त्याच्याबद्दल आम्ही मगाशी 2-3 वेळा सगळ्यांना मी सगळ्यांचं अभिनंदन केलं. कारण का जिथे काही घडूच शकत नव्हतं हे थोड्याशा लोकांनी घडवून दाखवलं. एक 15-20 घरांचं गाव 150 ते 250 लोकांची वस्ती असलेलं हे गाव एवढं मोठं जर का कार्य करू शकतं हे जंगलातून सुवर्णखान मगाशी तुला बोललो जंगलात सुवर्णखान ज्यांनी घडून आणली बनवून आणली खोदून आणली ते हे डावाले गाव. त्या गावामध्ये एवढी मोठी स्पर्धा होते त्या स्पर्धेला कुठेही गालबोट लागलं नाही पाहिजे. ती स्पर्धा उत्कृष्ट आणि प्रामाणिकपणाने पार पडली पाहिजे ही त्यांची सुद्धा कारण इथे कार्यकर्ते कमी असतात. तुम्ही मला सांगा एवढ्याशा लोकांच्यामध्ये कार्यकर्ते जास्त असू शकतात का? पण तेच कार्यकर्ते एवढी मोठी स्पर्धा तिथे पार पाडू शकतात त्यांना त्याचं श्रेय द्यायलाच पाहिजे ना. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या लोकांनी मला मगाशी रोजच्या वेळा सांगितलं जर का नागावमध्ये कोणाला कुठल्या स्पर्धा आयोजित करायची असतील त्यांना जर काही इथे स्पर्धा आयोजित करायची वाटलंच तर त्यांनी इथे ग्राउंड करून स्पर्धा आयोजित करावी असं त्यांनी सुद्धा खुलेपणाने सांगितलेलं आहे. म्हणजे हे आमचंच नाही आहे हे नागावचं आहे. हे वैभव आम्ही सुद्धा मानतो हे नागावचं वैभव आहे आणि तिथे चांगली ही स्पर्धा संपन्न होते साजरी होते त्याला आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे एवढीच माझी सगळ्यांच्या समोर विनंती आहे. धन्यवाद. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असणार वीर हनुमान थारगल्ली वर्सेस वनदेव पाले. दोन्ही संघांना विनंती असेल मित्र आपण तयारीत राहायचं आहे. हा सामना संपला की लगेच आपल्याला इथे खेळायचं आहे. वीर हनुमान थारगल्ली वर्सेस वनदेव पाले. आमच्या विनंतीला मान देऊन म्हणजे आमच्या या क्रीडा मंडळाच्या विनंतीला मान देऊन सुतार सर्वांच्या परिचयाचे असतील आणि आहेत ते आता व्यासपीठावर स्थानाबद्ध झाले. मी मंगेश गायकर त्यांना विनंती करते आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचे. प्रसादजी सुतार आमचे सर्वांचे मित्र बाळू सुतार. क्रमांक 1 वर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वनदेव पाले. बरोबर सदिच्छा भेट करण्यासाठी येणारे सर्व मान्यवर त्यांना इथे सन्मानित केले जाते.
आदरणीय व्यक्तिमत्व हे सगळं असतं. जबाबदारी म्हणण्यापेक्षा त्यांचं ते कार्य असतं आणि ते कार्य ते पार पाडत आहेत. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. मला मैदान क्रमांक 1 वर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना वीर हनुमान खारगल्ली आणि वनदेव पाले लवकरात लवकर मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. आणि मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि खेळाडूंना विनंती करतोय की आपण जरा त्या दुसरं राऊंड चालू होतं, दुसरं राऊंड जरा रेषा आखून द्या. अमोल आणि दुसरा राऊंड हा 10-5-10 सांगून देतो सगळ्यांना. 7-5-7 हा संपला. 10-5-10 असा चालू होते. मी तत्पूर्वी मंडळाच्या कार्यकर्त्यांना खेळाडूंना विनंती करतोय आपण दुसरा राऊंड चालू करतोय. जोपर्यंत हा निदान रेषा असेल, बोनस रेषा असेल त्या तुम्ही आखून घ्यायचं. मैदान क्रमांक 1 वर हनुमान सांगोटी वडाव खुर्द. तुम्हाला बघताय मी लाईन हा आवाज हा डीजे त्याचं सर्व श्रेय जात आहे त्याच्या मंडप डेकोरेटरचा मालक स्वप्नील कवळे. आणि स्वप्नील कवळे मी सुभाष मगर यांना विनंती करतोय आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. स्वप्नील कवळे आपण समोर यायचे. आणि खरोखर अशा माणसासाठी आपण इतरांनी नाही कार्यकर्त्यांचं जोरदार टाळ्या वाजवा आणि याचं स्वागत करा. कारण का अशी माणसं कोणी सांगितलं आम्हाला हे करून देणार. युवराज चेतन पवार बादाणे यांच्याकडनं आपल्या मंडळासाठी 501 रुपयाची देणगी आलेली आहे. खरोखर धन्यवाद. मैदान क्रमांक 2 वर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असणार जय हनुमान सांगोटे वर्सेस श्री गणेश वडाव खुर्द. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. दर्यावर्दी नागाव विरुद्ध गावदेव वावे हा सामना संपल्यावर आपल्याला लगेच इथे सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. मैदान क्रमांक 1 वर वीर हनुमान खारगल्ली आणि वनदेव पाले हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना चालू होता. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण लवकरात लवकर आपण आपापले संघ घेऊन मैदानाकडे चालायचं. नागावचे प्रसिद्ध उद्योजक श्री प्रसादजी सुतार वाळस परोडा यांच्याकडनं आपल्या मंडळासाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद प्रसाद सुतार. धन्यवाद. मैदान क्रमांक 2 वर सुरू असणारा सामना गावदेवी वावे वर्सेस दर्यावर्दी नागाव बंधारे. 11-3 असा आपली फलक. मैदान क्रमांक 1 वर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वीर हनुमान खारगल्ली वर्सेस वनदेव पाले. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आपण आपण दुसऱ्या फेरीत पोहोचलो आहोत आणि आपण एवढा उशीर खरोखर आणखी वेळ कमी करावा लागेल आणि त्याचं नुकसान आपल्यालाच भोगावं लागेल. म्हणून मी दोन्ही संघांना विनंती करेन वीर हनुमान खारगल्ली वर्सेस वनदेव पाले आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मी मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतोय की मधली जी मार्गिका आहे ती कृपया खाली करा. आपल्याकडे जो प्रेक्षक वर्ग आहे ठीक आहे, साहजिकच आहे. कबड्डी हा खेळ सगळ्यांचा आवडीचा खेळ असतो. क्रिकेट असो, कबड्डी असो, कुठलाही खेळ हा मातीतला खेळ तर सगळ्यांचाच आवडीचा असतो. जो तो अगदी समोर येऊन बघण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, काय हरकत नाही. परंतु तुमच्यासाठी जेवढी व्यवस्था केली आहे मंडळाने बॅनरच्या मागे उभा राहून सुद्धा तुम्ही बघू शकता. पण मार्गिकेमध्ये येऊन जर का अडथळा होत असेल, खेळाडूंना अडथळा होत असेल, कार्यकर्त्यांना अडथळा होत असेल तर आम्ही कृपया प्लीज ही मार्गिका मोकळी करा. वीर हनुमान खारगल्ली वर्सेस वनदेव पाले. मित्रो आपण लवकरच चला. आपण
दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळतो. आपण जेवढा उशीर करणार तेवढी आपली वेळ कमी होईल आणि वेळ कमी होण्याचं नुकसान आपल्यालाच होणार आहे. आपल्या दोन्ही संघांना विनंती असेल, आपण लवकरात लवकर मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. तर मैदान क्रमांक 2 साठी मी पुकार देतो जय हनुमान सांगोटी वर्सेस श्री गणेश वडाव खुर्द. दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. दर्यावरती नागाव आणि वावे यांच्यातील सामना संपला की लगेच आपल्याला मैदान क्रमांक 2 वर खेळायचं आहे. दरम्यान मैदान क्रमांक 2 वर पहिला राऊंडचा पहिला शेवटचा सामना चालू आहे. वावी आणि नागाव बंदर त्याच्यामध्ये दर्यावरती नागाव बंदर हा मला वाटतं पहिला दर्यावरती नागाव बंदर आम्हाला दिसतं इथून 6 आणि 16 भरपूर पिछाडी दिसते, परंतु दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि त्या दोन्ही संघातले खेळाडू सुद्धा तुल्यबळ आहेत. जर का कोण सामना जिंकेल तो 100% नक्कीच पुढच्या प्रवासाला लागेल याची आम्हाला खात्री आहे. मी सर्व आमच्या पंचमंडळींचं पुन्हा एकदा आभार मानतो. इथे वेळात वेळ काढून म्हणजे कुठलीही वेळ घालवत नाही. सामना पुकारल्यानंतर ते कुठे त्वरित वेळ असतात, हजर असतात. याची सुद्धा तो प्रत्येकजण अगदी आतुरतेने म्हणजे कुठलाही वेळ जास्त जाऊ नये म्हणून त्यांच्या पाठीमागे जर का संघातले सर्वच्या सर्व पुढचे खेळाडू पाठीमागे येऊन उभे राहिले तर इथेच गर्दी होईल. ती गर्दी करू नका. संघाच्या पाठीमागे 1 ते 2 लोक आले, भरपूर झाले. बाकी तुम्ही पलीकडे जाऊन संघाचा सामना बघू शकता आणि तेवढे मात्र जबाबदारी घ्या आणि ह्या मंडळाला सहकार्य करा. मैदान क्रमांक 1 वरचा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वीर हनुमान खारगल्ली वर्सेस वनदेव पाले हा सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघ उपस्थित राहिले. आता बघूया कंपनीने लगेच सामना सुरू करून घ्यायचा आहे. लाईनमन मैदान क्रमांक 1 वर चालू सुरू असणारा मैदान क्रमांक गावदेवी वाडे वर्सेस दर्यावरती नागाव पंधरा. आणि ते रेड वावे संघाचे असणार. याचा अर्थ वावे संघाला प्रयत्न करावे लागणार तर दर्यावरती संघ कुठेतरी संयम बाळगणार. मात्र काहीसा आघाडीवर असणारा वावे संघ कायम काढण्याचा प्रयत्न करणार तर दर्यावरती संघ चांगली पकड पाहायला मिळाली. 5 मिनिटं झाली आहेत. सामना चालू होता आणि लवकर सामना चालू करा. सामना 10-5-10 असेल. पंच आपल्याला सांगतो पाले संघाकडनं एकाच स्कोअर 7 लक्षांची कमाल खेळाडू गेलाय तो वीर हनुमान खारगल्लीच्या अंगणात. पाहूया बोनस करण्याचा प्रयत्न नक्की होता मात्र 1 गुण प्राप्त केलाय. पाले मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपला.